नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहे सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर पहा, हा व्हिडिओ महाशिवरात्रीचा आहे, पण टाकायला जरा लेटच झालेला. तर मी सकाळ आंघोळ वगैरे करून घेतली आणि फराळासाठी इकडे बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत. आणि मी साबुदाणा रात्रीच भिजायला घातलेला होता, कारण की रात्री भिजायला घातल्यामुळे खिचडी जरा खूपच मऊ होते. तर मी दररोज सकाळी 1 ग्लास गरम पाणी पिते, जेणेकरून शरीरातील काही टॉक्सिक ॲसिड वगैरे असतात ते निघून जातात. तर मी रोज गरम पाणी पिते. तर देवाची पूजा वगैरे करून घ्यायची होती, पण देवघर सुद्धा साफ वगैरे करायचं होतं. तर मी अगोदर सगळे फोटो वल्ल्या कपड्याने अगोदर पुसून घेतले आणि देवघर चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतले. आणि सगळे देव पितांबरीने स्वच्छ करून घेतले आणि देवाची पूजा करून घेतली. तर मी हे सगळे अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली आणि अगरबत्ती आणि दिवासुद्धा मी लावलेला आहे. तर मी आज शौर्यालासुद्धा लवकर उठवलेलं, कारण की त्यालासुद्धा मंदिरात जायचं होतं. तर मी त्याला लवकर उठवून आंघोळ वगैरे घातली आणि त्यानेसुद्धा महाशिवरात्रीचा उपास धरलेला होता. तर मी सकाळी काही चहा घेतलेला नव्हता, तर म्हटलं पूजा झाल्यावरच चहा घ्यायचा. आणि पूजा वगैरे आवरून मी आत्ता चहा घेते. तर शौर्याने सुद्धा चहा वगैरे घेतला आणि आम्ही नमामि शमिशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोंकारमूल. घरातली सगळी पूजा वगैरे आवरून मी आमच्या हनुमान मंदिरामध्ये गेले. तर मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला फराळासाठी वेपर्स आणि केळे दिली जातात. तर पहा, मला जायला खूपच लेट झाला.